हॅलो अँड गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मॅथ्स 1 मधलं तिसरं युनिट अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला आज सुरू करायचं आहे. या युनिटमध्ये जे टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत ते टॉपिक्स आहेत सिक्वेन्स, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, nth टर्म ऑफ एन AP, सम ऑफ n टर्म्स ऑफ एन AP. First we will see what is mean by a sequence. Here some examples are given to us. For example 1 2 3 4, then 1 4 9 16, 25 36 49. आता इथे काय दिले म्हटलं आपल्याला, इन दिस ऑर्डर वी कॅन टेल द पोझिशन ऑफ एनी नंबर. मीन्स इफ वी हॅव टू फाइंड द पोझिशन ऑफ 14th नंबर, द पोझिशन ऑफ 50th नंबर, then we can easily tell the position of that number. जो सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करता येईल, इथे काय आहेत हे सगळे, दे आर स्क्वेअर्स. 1 4 9 16 हे 1 2 3 या नंबर्सचे काय स्क्वेअर्स आहेत. याच पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर आपण अजून पुढचे नंबरसुद्धा इथे आपण सहज काढू शकतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की जे दोन्ही नंबर्स आपल्याला दोन्ही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, या दोन्ही एक्झाम्पल्समध्ये जे नंबर्स वापरलेले आहेत ते नंबर एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये लिहिलेले आहेत. आणि ते एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये लिहिलेले असल्यामुळे आपण पुढचा जो नंबर आहे तो सहज काढू शकतो. आणि अशाच नंबर्सला, अशाच सेट ऑफ नंबर्सला काय म्हटलं जातं, सिक्वेन्स असं म्हटलं जातं. अ सेट ऑफ नंबर्स व्हेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन अ डेफिनेट ऑर्डर like the natural numbers, whole numbers, real numbers. There is a particular order in writing these sets and therefore all these sets are known as a sequence. या प्रत्येक सेटला काय म्हटलं जाईल, सिक्वेन्स असं म्हटलं जाईल. In a sequence a particular number is written at a particular position. If the numbers are written as A1, A2, A3, A4, then A1 is the first number, A2 is the second number, and so on. It is clear that n is the nth number. That means the number which is present at the nth place. A sequence of the numbers is also represented by using f1, f2, f3 up to fn. And we find that there is a definite order in which numbers are arranged. Means in a sequence, while writing a sequence, there is a definite order of writing the numbers. जसं की इथे खालती या एक्झाम्पलमध्ये दिसत आहे आपल्याला, जसं की नंबर ऑफ सर्कल्स म्हटलंय. पहिल्या याच्यात आहे 1, मग 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7. जर याच पद्धतीने आपल्याला पुढचे नंबर्स काढायचे असतील तर इथे काय येईल, नेक्स्ट याच्यामध्ये 9 येईल, त्यानंतरच्या याच्यामध्ये 11 येईल, पुढच्या बॉक्समध्ये 13 येईल आणि त्यानंतरच्या पुढच्या बॉक्समध्ये 15 त्या ठिकाणी येईल. म्हणजेच इथे काय आहे, देअर इज अ पर्टिक्युलर रूल और ऑर्डर इन विच ऑल दीज सेट्स आर रिटन. नंतर पुढच्या याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रँगल्स म्हटलेलं आहे. पहिल्या याच्यात 5 आहे, त्यामध्ये 3 ॲड केल्यानंतर काय झालेलं आहे, 8 आलेलं आहे. मग पुन्हा 3 ॲड केल्यावर 11 आलेलं आहे. याचाच अर्थ पुढचा नंबर जर आपल्याला काढायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला 3 ॲड करावे लागतील. म्हणजेच पुढच्या याच्यामध्ये 14 ट्रँगल्स आपल्याला काढावे लागतील. म्हणजे जर आपल्याला काय करायचं असेल, if we have to find out the next terms in a given sequence, then first we have to find out the rule by using which the sequence is written. म्हणजे ज्या रूलने तो सिक्वेन्स लिहिलेला आहे तो रूल आपल्याला आधी काढावा लागेल. रूल काढला की मग आपण नेक्स्ट पुढचा कोणताही नंबर सांगू शकतो. ठीक आहे. आता सी द नंबर्स म्हटलंय, सी द नंबर्स 2 11 -6 0 5 up to 61 written in this order. Here A1 is equals to 2, A2 is equals to 12, A3 is equals to -6. This list of numbers is also a sequence. But in this case we cannot tell why a particular term is at a particular position. Similarly, we cannot tell a definite definite relation between the consecutive terms. म्हणजे या ठिकाणी कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समध्ये आपल्याला जे डेफिनेट रिलेशन आहे ते आपल्याला मांडता येत नाही, किंवा आपण एखादा पर्टिक्युलर नंबर एखाद्या पर्टिक्युलर पोझिशनला का आहे ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. इन जनरल
Only those sequences are studied where there is a rule which determines the next term. म्हणजे नेक्स्ट टर्म ज्या ठिकाणी आपल्याला सांगता येत असेल त्याच सिक्वेन्सचा फक्त अभ्यास केला जातो. जसं की या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, हे 3 एक्झाम्पल्स, 3 सिक्वेन्स आपल्याला दिलेले आहेत की ज्या ठिकाणी आपण नेक्स्ट टर्म सहज सांगू शकतो. Now what is mean by terms in a sequence? In a sequence, order terms are represented as T1, T2, T3 up to Tn. Means T1 is here first term, T2 is the second term, Tn is the nth term. In general, it is written as in curly brackets Tn. Why in curly brackets? Because it is a set of numbers. जसं आपण मागच्या वर्षी सेट ऑफ नंबर्स सेट हा आपण कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहित होतो, तसंच अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्स हा सुद्धा काय आहे, सेट आहे, आणि म्हणून तो सुद्धा कशात लिहिला जातो, कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहिला जातो. इफ द सिक्वेन्स इज इन्फायनाइट फॉर एव्हरी पॉझिटिव्ह इंटिजर n, देन देअर इज अ टर्म Tn. म्हणजे जर समजा हा सिक्वेन्स काय असेल, इन्फायनाइट असेल, तर त्या ठिकाणी काय असणार आहे, Tn ही टर्म तिथे प्रेझेंट असणार आहे. आता इथे ॲक्टिव्हिटी 1 मध्ये आपल्याला काही सिक्वेन्स दिलेले आहेत आणि शो द पोझिशन ऑफ द टर्म्स इथे म्हटलेलं आहे. जसं की पहिला म्हटलं आहे 9, 15, 21, 27 इथे आपल्याला टर्म्स दिलेले आहेत. दुसरा म्हटलं आहे 7, 7, 7 इथे T1, T2, T3 आपल्याला काय काढायचं आहे, काय येईल, 7, 7च येईल. ॲक्टिव्हिटी 2 मध्ये सम सिक्वेन्सेस आर गिवन बिलो, चेक व्हेदर देअर इज एनी रूल अमंग द टर्म्स, फाइंड द सिमिलॅरिटी बिटवीन द 2 सिक्वेन्सेस. जसं की पहिला जर घेतला आपण तर काय दिसतं आपल्याला, या ठिकाणी फर्स्ट जी टर्म दिलेली आहे त्याच्यामध्ये 3 ॲड केल्यानंतर आपल्याला सेकंड टर्म मिळालेली आहे. सेकंड टर्ममध्ये 3 ॲड केल्यावर थर्ड टर्म आपल्याला मिळालेली आहे. जर सेकंड सिक्वेन्स घेतला तर त्याच्यामध्ये 6 ॲड केल्यानंतर पुढची टर्म मिळते आहे. थर्डमध्ये 0 ॲड केल्यानंतर आपल्याला पुढची टर्म मिळते. फोर्थमध्ये 4 मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला पुढची टर्म मिळते. आणि फिफ्थमध्ये -1 आणि +0.5 यांना ॲड केल्यानंतर काय मिळते आपल्याला, पुढची टर्म मिळत आहे. म्हणजे -1 मध्ये हा जो -1 आहे याच्यामध्ये -0.15 काय केलेला आहे, ॲड केलेला आहे. मग -1.5 मध्ये सुद्धा -0.5 ॲड केलेला आहे. म्हणजे काय होतं इथे, डिफरन्स आपल्याला काय दिसत आहे, कॉन्स्टंट दिसत आहे. जसं की पहिला सिक्वेन्स घेतला, दुसरा सिक्वेन्स घेतला, तिसरा घेतला आणि 5वा घेतला, तर या सगळ्या सिक्वेन्समध्ये 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला जो डिफरन्स आहे तो कसा आहे, सेम आहे. पहिल्यामध्ये 3 आहे, दुसऱ्यामध्ये 6 आहे, तिसऱ्यामध्ये 0 आहे, तर 5व्यामध्ये किती येतो, -0.5 एवढा आहे. मीन्स देअर इज अ सिमिलॅरिटी बिटवीन दीज सिक्वेन्सेस. द नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन by adding a particular number to the previous number. Each of these sequence is called an arithmetic progression. हे चारही जे आहेत की ज्यामध्ये एक पर्टिक्युलर टर्म ॲड केल्यानंतर आपल्याला पुढची टर्म मिळते, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की 2 टर्म्समधला डिफरन्स हा कसा आहे, सेम आहे. या सगळ्या सिक्वेन्सला काय म्हणायचं आहे आता, अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणायचं आहे. सिक्वेन्स 4 मात्र काय आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशनही नाही आहे आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशनसुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. सिक्वेन्स 6 मात्र कसा आहे, इज नायदर अरिथमॅटिक प्रोग्रेशन नॉर जॉमेट्रिक प्रोग्रेशन, इट इज ओनली अ सिक्वेन्स. ठीक आहे. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. पहा, इफ द कॉमन डिफरन्स between the 2 consecutive terms is constant, then it is called as the arithmetic progression, and common difference it is denoted by D, is generally denoted by letter D. In the given sequence, if the difference between 2 consecutive terms, that is difference, is common, then the sequence is known as arithmetic progression. In this sequence, Tn plus 1 minus Tn is equals to D is the common difference. ही झाली arithmetic progression ची definition. AP having first term A and common difference D
जर फर्स्ट टर्म ए दिलेली असेल, कॉमन डिफरन्स डी दिलेला असेल, तर आपण पुढच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण सहज काढू शकतो. पहिली टर्म राहील ए, दुसरी टर्म राहील ए प्लस कॉमन डिफरन्स डी, तिसरी टर्म राहील ए प्लस 2 इंटू डी. या पद्धतीने आपल्याला पुढच्या टर्म्स काढता येतात. ही झाली अरिथमॅटिक प्रोग्रेशनची ओळख. ठीक आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 आपण सुरू करणार आहे.